दैनंदिन शिप मधल्या कामाचा ऐराणी भाषेतलं त्याचे दैनंदिन ब्लॉग सांगतो, हे लोकांना आवडायला लागतं. मग विदेशातल्या स्त्रियांना घेऊन तो ऐराणी शब्द बोलायला लागतो. हे सगळं लोकांना बरं वाटतं. मग याच्यातून संस्कृती, परंपरा आणि आजच्या स्थितीवरती लोक बोलायला लागतात. ही एक चांगली बाजू झाली. परंतु याच्याही पलीकडे जाऊन ऐराणी गाणी असतील किंवा मराठी गाणी असतील, या सगळ्या गाण्यांमध्ये भावविश्व तयार व्हायला लागतं. टॉलिवूड, बॉलिवूड नंतर ऐराणी इंडस्ट्री तयार व्हायला लागते आणि या इंडस्ट्रीच्या माध्यमातून अनेक लोकांना प्रसिद्धी मिळायला लागते. ही सगळी प्रसिद्धी मॉनिटायझेशनच्या नादामध्ये एका वेगळ्या पद्धतीला, एका वेगळ्या पेचापर्यंत जाऊन पोचायला लागते आणि मग आमच्यामध्ये वादविवाद सुरू व्हायला लागतात. आमची संस्कृती काय, आमचं खरं काय, आमचं चांगलं काय, वाईट काय, याच्यातलं अंतर, याच्यातलं तारतम्य आम्हाला उरत नाही. मग आमचा सगळ्यांचा प्रवास सुरू होतो तो सगळ्या चुकीच्या नॅरेटिव्हवर, चुकीच्या विमर्शांवर, आणि मग घराघरांमध्ये वाद व्हायला लागतात. हे सगळं चित्र आज खानदेशामध्ये उभं राहण्याचं काम होतंय की हा कलाकार बोलवला तर माझ्या कार्यक्रमाला मोठ्या संधी मिळतील, या कलाकाराच्या माध्यमातून हे होईल, ते होईल. हे सगळे विचार त्यांच्यापर्यंत आता पोहोचायला लागतात. खरं तर निवडणुकांमध्ये सुद्धा हा समाज माध्यमांवरचा प्रभावी पर्याय आता आपल्याला सगळ्यांना मोठ्या प्रमाणावरती लक्षात येतो. मागच्या निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीने आपल्याच्या सगळ्यांच्या समोरची जी आव्हानं होती, त्या सगळ्यांच्या आव्हानांच्या समोर जेनझींना, विशिष्ट वयाच्या तरुणांना वेगळ्या पद्धतीने हे सगळं सांगण्याचं काम नॅरेटिव्हच्या माध्यमातून समाज माध्यमांवरती झालं. आणि आज या सगळ्या माध्यमाच्या सगळ्या विषयांना आपल्याला हे ओळखण्याची आवश्यकता आहे की हा सगळा परिसर, हे जे दुधारी शस्त्र यांच्या माध्यमातून सांगितलं गेलं, हे दुधारी शस्त्र आपण कसं वापरलं पाहिजे. याच्यातले चांगले परिणामही आहेत, वाईट परिणामही आहेत. काहींचा व्यापार मोठा झाला. शिरपूरचा एक ब्लॉग करणारा आणि एक रील स्टार म्हणतो की आमना गावमा आणि कमी भावमा, या कमी भावमा या शब्दाच्या माध्यमातून त्याचे अनेक मोबाईल विक्री व्हायला लागतात. या मोबाईलच्या विक्रीमधून तो रील स्टार व्हायरल व्हायला लागतो आणि व्हायरल झाल्यानंतर तो समाजाचा आरसा म्हणून व्हायला लागतो, आरसा बनायला लागतो. म्हणजे तो करेल ते सगळं सत्य, तो चांगला आहे वाईट आहे हे माहिती नाही, परंतु हे समाज माध्यमांच्या माध्यमातून कोणतीही समज नसलेले तरुण सुद्धा पुढे ज्या पद्धतीने येत आहेत, ते समाजासाठी अत्यंत धोकेदायक आहेत आणि ते ओळखण्याची आज आवश्यकता आहे. खरं तर एआयच्या या जगामध्ये रील मधून रिअल लाईफ पर्यंत येण्याचा हा प्रवास आता नव्याने सुरू करण्याची आवश्यकता आहे. मोठ्या प्रमाणावरती तरुणांमध्ये मानसिक आजारांचं प्रमाण हे स्वानंदजींनी सांगितलं, परंतु या मानसिकतेच्या गर्ततेमध्ये अडकणारा आजचा तरुण हा सोशल मीडियाच्या विळख्यामध्ये अडकून स्वतःच्या आयुष्याला नैराश्यात ढकलण्याचं काम करतोय का, हा सुद्धा प्रश्न समाजाच्या समोर आज मोठ्या प्रमाणावरती उभा आहे. म्हणजे एका कार्यक्रमासाठी एका गावात गेलेलो होतो आणि कार्यक्रम झाल्यानंतर त्या ठिकाणी तिथले बाबा माझ्याशी गप्पा मारत बसलेले होते. ते बोलता बोलता म्हटले की एके दिवशी आमच्या घरी असं झालं, आई वडील बहीण भाऊ जेवण करत बसले होते. आई दादाला विचारते, दादा तुला भाजी हवी आहे का? दादाचं लक्ष मोबाईल मध्ये असतं. आई पुन्हा एकदा दादाला विचारते, दादा तुला भाजी हवी आहे का? दादाचं लक्ष पुन्हा एकदा मोबाईल मध्ये असतं. आई तिसऱ्यांदा दादाला विचारते, दादा तुला भाजी हवी आहे का? दादाचं लक्ष तिसऱ्यांदा मोबाईल मध्ये असतं. मग दादाची समवयस्क असणारी बहीण उठते, दादाच्या इनबॉक्सला मेसेज करते की दादा तुला आई विचारते तुला भाजी हवी आहे का? तेव्हा दादाचं लक्ष ठिकाणावरती येतं. अर्थात रात्री 8 वाजता प्रार्थनेसाठी एकत्रित येणारी आमची कुटुंब पद्धती कुठे आहे? आणि आज आम्ही समाज माध्यमांवरती अभिव्यक्त ज्या पद्धतीने सरांनी सांगितलं की आता लगेच इन्स्टंट 2 मिनिटांच्या मॅगी सारखं आम्हाला सगळ्यांना व्यक्त व्हायचंय, त्या स्तरावर जाऊन आमचा समाज आम्ही कुठे ठेवतोय, हा सगळा चिंतनीय विषय. हे सगळं चिंतन सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांनी जे एक चांगल्या पद्धतीने स्वतःला इंट्रोड्यूस करण्याचं काम केलंय. काही तरुण चांगल्या पद्धतीने कविता करतायत, त्यांच्या कवितांचे कार्यक्रम व्हायरल होत आहेत, चांगली व्याख्यानं व्हायरल होत आहेत. पण याची जी दुधारी शस्त्राची बाजू आहे, ही दुधारी शस्त्राची बाजू आज आमच्या सगळ्यांच्या समोर आव्हान देणारी आहे. आणि ते आव्हान जर आज आपण ओळखू शकलो नाही, त्या आव्हानाच्या माध्यमातून जनजाती क्षेत्रामध्ये होणारं एक वलय तयार जे होत आहे ते आपण ओळखू शकलो नाही, तर पुढच्या काळामध्ये आपण सगळेजण भयंकराच्या दारात उभे आहोत. आणि ते भयंकराच्या दारात उभं राहणं आता आम्हाला कदापि परवडणार नाही. कार्यक्रमाच्या पूर्वी सर ज्या पद्धतीने त्या सगळ्याचं वर्णन सांगत होते, तर जबाबदार नागरिक म्हणून, या देशाचा जबाबदार तरुण म्हणून, किंवा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या समोर हे सगळं आज चांगलं काय, खरं काय, बरं काय, वाईट काय,
याच्यातलं अंतर समजावून सांगणं आज महत्वाचं आहे. ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणत्या तरी एखाद्या विचित्र माणसासोबत केली जाते आणि हे सगळं आम्हाला सगळ्यांना सोशल मीडियावरती येऊन सांगायला लागतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी आमच्यासाठी काय काय केलं, हे सांगण्याची आवश्यकता येते. हे समाज माध्यमांवरती चुकीच्या पद्धतीने व्यक्त झाल्यामुळे, चुकीच्या मार्गाने व्यक्त झाल्यामुळे हा चुकीचा मार्ग ओळखण्याची आज आवश्यकता आहे. तर खऱ्या अर्थाने आपण समाज माध्यमांची अभिव्यक्ती अबाधित ठेवू शकतो. इतकाच माफक आशावाद व्यक्त करतो आणि थांबतो. मनपूर्वक धन्यवाद.